माझ्यासोबत जयसिंग सोळंके आहेत आणि एकत्रित आपण या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत। नुकतेच गणपती महोत्सव आज पूर्ण आपल्या महाराष्ट्रावर साजरा होत आहे। आपल्या माजलगाव मतदारसंघात देखील भरपूर असे गणपती या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत आणि खूप मोठा तरुण वर्गाचा जो काय वडा आहे तो भयाकडे आहे। तर एकत्रित आपण त्यांना आज या गणपतीच्या महोत्सवानिमित्त शुभेच्छापर संदेश या ठिकाणी व्यक्त करायला लावणार आहोत किंवा ते आपल्या मनातून व्यक्त करणार आहेत। भया भरपूर गणपती या ठिकाणी बसलात मतदारसंघामध्ये, एकंदरीत काय शुभेच्छा असणार आहे? नाही, मी या निमित्ताने लोकांना सर्वप्रथम तर गणपती आणि गौरीच्या महालक्ष्म्यांच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला वाटतं हा गणपती आपल्यासोबत पाऊस घेऊन आला आहे, त्याच्यामुळे भविष्याच्या 2 वर्षाचं अडचणी ह्या गणपतीच्या निमित्ताने दूर झालेत हे नक्कीच म्हणता येईल। काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि त्याचीसुद्धा शेतकऱ्यांची अडचण त्या ठिकाणी झालेली जरी असली तरी अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस हा लोकांना आशा देणारा आहे आणि त्याच्यामुळे हा गणपती लोकांसाठी गोड आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। एकंदरीत आता नुकतंच विधानसभेची सुद्धा तयारी सुरू आहे सगळीकडे, काय आपण उभा राहणार असं वातावरण आहे, काय आपल्या मनातून काय आहे? आता आम्ही दादा संयुक्त दौरे त्या ठिकाणी करतोय। उभं राहायचा मला वाटतं प्रत्येकाचा अधिकार त्या ठिकाणी असतो आणि आमच्या घरातून दादांनी अशी व्यक्त केली की जयसिंग आता तू त्या ठिकाणी जर कोणाला घरातून लढवायचं असेल तर तू लढव आणि मला वाटतं त्या हिशोबाने आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांना या ठिकाणी विनंती करायचा प्रयत्न करतोय की आम्ही या ठिकाणी उभं राहायचं, माझं त्या ठिकाणी मानसिकता आहे आणि आपण आम्हाला मदत करा। आणि मला वाटतं इतक्या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे काम करत आलेलो आहे त्याची पावती लोक आम्हाला नक्कीच देतील। माझ्या राजकारणाची सुरुवात एक 12 वर्षाखाली 2011 आणि 12च्या या निवडणुकांपासून झाली। नगरपालिकेची मी निवडणूक बघितली, मी स्वतः पंचायत समिती लढलो, त्याच्यातून निवडून येऊन उपसभापती झालो आणि मला वाटतं तेव्हापासूनच आम्ही मतदारसंघामध्ये फिरायचं मोठं काम त्या ठिकाणी केलं। प्रामुख्याने धारूर वडवणी या ठिकाणी एक जी पोकळी निर्माण झाली होती काकांनी रिटायरमेंट घेतल्यापासून ती भरून काढायचं काम, त्याची जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी पडली आणि त्याच वेळेस पंचायत समितीत जरी असलो तरी मतदारसंघातल्या अनेक अडचणी, मग अतिवृष्टी कुठे झाली, कुठे दुष्काळ झाला, मध्यंतरी 5 वर्ष दादा आमदार नसताना त्या काळामध्ये सुद्धा अतिवृष्टीच्या वेळेस लोकांपर्यंत मदत पोचवणं असेल किंवा शासनाकडून कामं करून घेणं असेल याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि मला खात्री आहे की जनता या निमित्ताने या सगळ्या कामाला बघून पाठीशी उभा राहील असं मला त्या ठिकाणी वाटतंय। दादांनी बारामतीनंतर माजलगावात विकास केलेला आहे आणि तो विकास सुद्धा दिसतोय। ज्या लोकांना विकास दिसत नाही असे लोक बोलत आहेत की दादांनी काही केलं नाही। एकंदरीत दादाचे जे काम आहेत ते तुमच्या आता निवडणुकीला हातभार लावणारे आहेत का? 100% हा विकास काय रातोरात झालेला नाही आहे। हा विकास दादांना 25-30 वर्षाची ही मेहनत राहिलेली आहे। त्याच्यामध्ये 1-2 टर्म पडले जरी असले तरी बाकीचे जे 4 टर्म निवडून आले, मग मंत्रिपदाचा काळ असेल, या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे कामं या मतदारसंघामध्ये झाले। आता काही लोकांचं म्हणणं आहे की विकास काय केलं दादांनी किंवा काहींचं म्हणणं आपोआप होत असतं। आपोआप होण्याची तर ही प्रक्रिया नाहीच, याच्यासाठीच लोकप्रतिनिधी लागतो की तो काही खेचून आणेल आणि जर तसं आपोआप होत असतं तर मग मतदारसंघांमध्ये तुम्हाला विषमता दिसली नसती, सगळीकडचा विकास सारखाच दिसला असता। आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो तर बारामतीला आपण एक मॉडेल त्या ठिकाणी मांडतो, ते करायचं श्रेय सुद्धा तिथल्या पुढाऱ्यांचं आहे, अजितदादा असतील, पवारसाहेब असतील, तिथल्या जे लोकप्रतिनिधी राहिलेत त्यांचं आहे। तसंच माजलगाव मतदारसंघामध्ये जो काही आज विकास आपल्याला दिसतो त्याचं श्रेय 100% दादाचं आहे आणि छोटं मोठं काम नाही केलं की बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त इरिगेशन खाली येणारे 3 तालुके मतदारसंघ हे आपल्या माजलगाव मतदारसंघाचे, त्याच्यासाठी हजारो कोटीचे प्रोजेक्ट आणायचं काम सुद्धा दादांनी केलेलं आहे। मंत्री असताना शेतपोच रस्ते करण्याचे सुद्धा अनेक ठिकाणी पुनर्वसनामध्ये त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की या कामाचा फायदा निश्चितपणाने आम्हाला होईल। दादांच्याच नाही तर आप्पांनी 2 वर्षाच्या काळामध्ये जे माजलगावमध्ये कामं केली आहेत, फक्त 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं माजलगाव धरण असेल
छोटे मोठे जवळपास 32 धरणं आप्पांनी त्या ठिकाणी केले. याचा निश्चितपणाने आम्हाला कुठेतरी फायदा होईल आणि ती संस्कृती आमच्यामध्ये राहिलेली आहे की जी जिम्मेदारी भेटली आहे त्या जिम्मेदारी अनुसार लोकांच्या प्रगतीची वाट आपण मोकळी करावी, बांधावी, पक्की करावी, याच्यासाठी हा विकास करत जावा. त्याच्यामुळे लोक आमच्या पाठीशी उभा राहतील याची मला खात्री आहे. भैयासाहेब, आता खूपच असं सोशल मीडियाला चर्चा आहे की भैयासाहेब तुतारी वाजवणार आहेत. काय याच्या पाठीमागं काय आहे, म्हणजे याला काय उत्तर असणार आहे? नाही, मला माहीत नाही. ही अनेक दिवसापासून चर्चा, आणि ही चर्चा आजची नाही आहे. म्हणजे आज जरी हे तुतारीचा विषय वाटत असेल पक्ष वेगळा झाल्यामुळे, याच्या अगोदरच्या विधानसभेमध्ये पण अशीच चर्चा होती की जयसिंग आता त्यावेळेस राष्ट्रवादी एक होती आणि भाजपमध्ये प्रवेश करणार. म्हणजे पार त्याच्या बातम्याही पेपरमध्ये आल्या होत्या. पक्षश्रेष्ठींनी मला त्यावेळेस विचारलं होतं की याच्यात काय तथ्य आहे, नाही आहे. मला कुठेतरी असं वाटतं की लोकांना चुलत्या पुतण्यामध्ये संघर्ष झालेला हे एक एंटरटेनिंग गोष्ट झालेली आहे आणि एक मनोरंजन आपल्याला असावं असं कुठेतरी अनेक लोकांना त्या ठिकाणी वाटतं. आणि मी वारंवार हे पहिल्यापासून सांगत आलो. म्हणजे माझे वडील सुद्धा ज्यावेळेस इथे होते, काम करत होते, दादा काकासोबत काम करत होते, त्यावेळेसही लोक तसंच विपर्यास करायचा प्रयत्न करायचे की आता काहीतरी होणार, काका इकडे जाणार आहेत, मग इकडे राहणार आहेत. असं त्या दोन्ही भावांनी कधी जाणीव दिलं नाही. खूपशे लोक त्यांना राम लक्ष्मणाची जोडी त्यावेळेस म्हणायचे आणि काकांनी कधी तशी अपेक्षाही बाळगली नाही किंवा आमच्या ध्यानीमनी तशी अपेक्षा कधी राहिलेली नाही. आणि मला राजकारणात आणणारेच माझे चुलते आहेत. माझ्या वडिलांचा विरोध होता, माझ्या आईचा विरोध होता की ह्यांनी येऊ नये राजकारणामध्ये, पण मला इथे आणणारे माझे चुलते आहेत. आणि त्याच्यामुळे ते ज्या पद्धतीने सांगतील त्याच पद्धतीने आत्तापर्यंत मी करत आलेलो आहे. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा आम्ही स्वीकार करत आलेलो आहे आणि ठामपणे त्या निर्णयावर आम्ही त्या ठिकाणी राहिलो. मला वाटत नाही की त्यांच्यात आणि माझ्यात कधी असं काही व्हायचं काही कारण नाही. आणि किंबहुना असं काही व्हायच्या अगोदर आम्ही कुठेतरी शांत बसलेलं माझ्यासाठी बरं राहील. कारण शेवटी परिवार तेवढाच महत्त्वाचा असतो. आज आपण बघतो अनेक कुटुंब जरी वेगळे झाली तर आज परिस्थिती अशी की 10-15 वर्षांनी त्यांना वाटतं की आपण एकत्रित राहिलेलंच बरं होतं. अशा परिस्थितीत लोकांचं फक्त एंटरटेन करायचं आणि राजकारण करायचं हा कुठेही हेतू नाही. राजकारणामध्ये आमच्या परिवाराची भूमिका लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून राहिलेली. मला आमदार व्हायचे, त्यांना आमदार व्हायचे, मग त्यांच्या चिरंजीवाला व्हायचे, याच्यासाठी आम्ही राजकारणामध्ये काम करत नाही. लोकांना आम्हाला द्यायची सवय लागली. आमच्या आजोबापासून त्यांनी 3 मतदारसंघात काम केलं आणि लोकांची कामं करत जायची सवय आमच्यामध्ये असल्यामुळे, लागल्यामुळे, इच्छा असल्यामुळे आम्हाला कुठेतरी या राजकारणामध्ये हे साधन आहे एक लोकांची सेवा करण्याचं आणि आम्ही ते निवडलेलं आहे आणि ते करायचा आम्ही प्रयत्न करतो. स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही निश्चितपणाने या गोष्टीत जाणार नाही. त्यामुळे तुतारीचा विषय असेल किंवा अजून कुठल्या पक्षाचा असेल, निर्णय असा एकतर्फी जयसिंग कधी एकटा घेणार नाही हे मला तुम्हाला खात्रीलायक सांगायचं आहे. दादाच्या मनातले उमेदवार जयसिंगभाई आहेत, परंतु पक्षातील उमेदवार कोण असतील काय अंदाज बांधताय? मला असं वाटतं की आता दादा 20 वर्ष 25 वर्ष दादा आमदार राहिलेले, त्याच्यामुळे साहजिक आहे त्यांचं जर नाव असतं तर पक्षाला कुठलाही विचार करायची गरज नव्हती. मी थोडा नौखा असल्यामुळे मला वाटतं की आमच्या पक्षातही अनेक जण इच्छुक आहेत. असंही खूप लोक क्लेम करतात की आम्ही सिनियर आहेत आणि म्हणून आम्हाला तिकीट भेटेल, ह्याला भेटणार नाही. आणि मी हा पूर्ण निर्णय शेवटी आपल्याला पक्षावरच सोपून देणं गरजेचं आहे. मी फक्त एवढंच बघतो की दीर्घकालीन राजकारण आणि दीर्घकालीन लोकांची कामं करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं की आता 35-40 वर्षाचा असताना पुढच्या 35-40 वर्ष अजूनही काम आपण त्या ठिकाणी करू शकतो ही इच्छा बाळगून आणि लोकांसाठी कामं करायचे. म्हणजे मध्यंतरी ज्यावेळेस सत्ता नव्हती 2014 ते 19 आणि आम्ही पदाधिकारीही नव्हतो. 2017ला जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, पण त्याच्या आधीसुद्धा याच पदाधिकारी नव्हतो. त्यावेळेस सुद्धा लोकांच्या कामासाठी आम्ही झटत राहिलो, दादा झटत राहिले आणि त्याच्यामुळे पक्ष आम्हाला न्याय देईल, मला न्याय देईल असं मला कुठेतरी वाटतं. आणि जे काही मला 12 वर्षामध्ये काम करायची संधी भेटली त्याच्यामध्ये मी पक्षाला असेल, अनेक निवडणुका झाल्या, वडवणीची पंचायत झाली, त्या ठिकाणी मार्केट कमिटी झाली, यासुद्धा खेचून आणायचं जे 35 वर्ष कधी खेचून आणता आली नव्हती ते सुद्धा खेचून आणण्याचा आम्हाला त्या टीममध्ये काम करण्याची संधी भेटली. आम्ही हे करून दाखवलं. पक्षालाही या गोष्टीची नक्कीच जाणीव असेल आणि दादांच्या ताकदीमागे पक्ष उभं राहील मला अशी खात्री आहे. पवार साहेबाला भेटले होते पाठीमागं, काय आशीर्वाद घेतला? नाही, ही खबर कुठून आली मला माहीत नाही,
पवार साहेबांचा मी पहिल्यापासून आदर करत आलेलो आहे, लहानपणीपासून. आणि मला वाटतं देशातले, महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते आज जर, आणि कृषीच्या बाबतीत खास करून देशात जर कृषीचं नाव घेतलं तर कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनंतर जर कोणाचं नाव निघत असेल तर ते पवार साहेबांचं निघतं शेतकऱ्यांच्या बाबतीत. त्यांची पक्ष वेगळा झाल्यापासून मी कधी भेट माझी त्यांची कधी झालेली नाही आहे, आणि तसं भेटायचं काही कारणही नव्हतं. हां, मध्यंतरी त्यांच्यावर काही लोकांनी ज्यावेळेस टीका टिप्पणी केली खालच्या पातळीवर, त्याच्या संदर्भात मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगून त्याचं आंदोलन नक्की केलं होतं. पण महाराष्ट्राच्या एखाद्या चांगल्या नेत्यावर जर अशा काही खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असेल, खास करून पवार साहेबांसारखं, तर निश्चितपणाने आमच्यासारख्या तरुणांनी ती बाजू घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण हे टिकवलं पाहिजे. टीका टिप्पणी चालते, पण त्याचा एक स्तर त्या ठिकाणी मेंटेन झाला पाहिजे, या मताचा मी आहे. तर खूप लोक म्हणतात मी ह्यांची भेट घेतली, त्यांची भेट घेतली. आता पवारसाहेब नात्यागोत्यातून पण लागतात, अजितदादा पण माझे मामा लागतात, त्यामुळे नात्यागोत्यामध्ये कधी काही बाहेर भेट झाली असेल तर ती वेगळी गोष्ट असते. पण पक्षात जेव्हापासून अजितदादा वेगळे झाले तोपासून पवारसाहेबांची मी नाही काही भेट माझी त्यांची झालेली नाही आहे. पण त्यांचा आशीर्वादसुद्धा माझ्या मागे असेल असं मला वाटतं. म्हणजे सगळ्याच तरुणांच्या मागे त्यांचा आशीर्वाद असतो. कुठल्याही तरुणाचं चांगलं हो असं प्रत्येक मोठ्या ज्येष्ठ पुढाऱ्याला वाटत असतं. तर त्यांचा आशीर्वाद एक रुटीन म्हणून आपल्या मागे आहे, आपण असं गृहीत धरूयात. भैयासाहेब, प्रत्येक ठिकाणी बॅनर लागलेले आहेत की भावी आमदार म्हणून जयसिंग भैया. तर कशी तयारी, कशी लोकांमध्ये उत्साह, तरुणामध्ये खूप उत्साह आहे, कसं बघताय याकडे? तरुण पिढीमध्ये आमचे जे काही मित्रपरिवार होते त्यांच्यामध्ये उत्साह निश्चितपणाने आहे. आणि तरुण पिढीला नेहमी वाटतं की आपल्या वयाच्या समान कोणीतरी माणूस त्या ठिकाणी पदाधिकारी असावा, जेणेकरून आपल्याला आपल्यासुद्धा अडचणी काही मांडता येतील. पण याचबरोबर जरी तरुण असले तरी ज्येष्ठ लोकांचा आशीर्वादसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो, आणि ते मार्गदर्शक जे असतात त्यांचा आशीर्वादसुद्धा खूप गरजेचा असतो. मला वाटतं 12 वर्षामध्ये मी नुसतं तरुण पिढीच नाही केलं, तर ज्येष्ठ नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणावर मला आशीर्वाद त्या ठिकाणी देतात. मी ज्यावेळेस जिल्हा परिषदला निवडून आलो, पंचायत समितीला निवडून आलो, तरुण पोरांचा उत्साह त्या ठिकाणी होता. आम्ही भरपूर मेहनत घेतली, पण त्याच्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा मोठं पाठबळ आम्हाला होतं, आणि त्याच्यामुळे मी काही माझी कारकीर्द करू शकलो. भविष्यात सुद्धा मला वाटतं की तरुण पिढीसहित ज्येष्ठ नागरिकसुद्धा त्या ठिकाणी माझ्यासोबत असतील. जरी आज काही लोकांना वाटलं, वयामुळे कदाचित कधी संकोच होऊ शकतो की अरे पोरासोराला आपण कामं सांगणार आहे का, पण मला एवढंच सांगायचं आहे की आत्तापर्यंत ज्या ज्या वयस्कर लोकांनी आम्हाला जे काही कामं सांगितले ते आमच्या वडीलधाऱ्यांनी सांगितलेत असे पकडूनच आम्ही त्याचा पाठपुरावा केला, ते करायचा प्रयत्न केला. आणि मला खात्री आहे की भविष्यातसुद्धा हे दोन्ही टीम म्हणजे तरुणसुद्धा आणि ज्येष्ठसुद्धा माझ्या पाठीशी उभा राहतील अशी मला खात्री आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जयसिंग भैया होते. जयसिंग भैया एक जमिनीवर पाऊल ठेवून की जे वयोवृद्ध आहेत त्यांना म्हणजे काम मला सांगायला आणि त्यांचं काम माझ्यापर्यंत आल्यानंतर मी निश्चित करेन या ठिकाणी त्यांनी शब्द दिल्याने तरुण मुलांना देखील एक तुमचं सवंगडी आहे, तुम्ही माझ्यासोबत आहे, मी तुमच्यासोबत आहे, अशा पद्धतीने जयसिंग भाईंना एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी आता जवळच विधानसभा येत आहेत, तर बघूया आपण कसा तरुण वर्ग जो आहे तो आपल्या भायाकडे कसा वळतोय, ते आपल्याला पुढची जी काही क्षण आहे ते बघण्यात जाणार आहेत. PN मराठीसाठी सुहास बोर्डे, माजलगाव, बीड.